शेंदुर्जन येथील किंडरगार्टन प्रीस्कूलच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गावातील महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी संस्थेचे संस्थापक अशोक जोशी, विस्तार अधिकारी डोई फोडे मामा, मुख्याध्यापक विष्णू शिंगणे, प्राध्यापिका जया जोशी तसेच गावातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रास्ताविक करताना प्राध्यापक जया जोशी म्हणाल्या, स्त्री पुरुष समानता हाच प्रगतीचा पाया आहे। जागतिक महिला दिनाचं महत्त्व केवळ एका दिवसापुरतं मर्यादित नसून ते व्यापक आहे। समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्त्री आणि पुरुष हे दोन्ही घटक समान महत्त्वाचे आहेत। महिलांना शिक्षण, काम आणि निर्णय घेण्याचे समान अधिकार मिळवून देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे। अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक विष्णू शिंगणे यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला। ते म्हणाले, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तरच कुटुंब आणि पर्यायाने देश प्रगत होतो। महिलांना स्वतःचे उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि समाजात त्यांना मानाचे स्थान देणे ही काळाची गरज आहे। हा दिवस केवळ शुभेच्छा देण्याचा नसून स्त्रियांचा आदर करण्याचा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे। कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। शाळेच्या परिसरात महिलांनी आकर्षक रांगोळी काढून सुंदर सजावट केली। आई, बहीण, पत्नी आणि मुलगी अशा विविध भूमिकांमधून महिला कुटुंबासाठी जे मोलाचे योगदान देतात त्याबद्दल कार्यक्रमात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।